नमस्कार, मी प्रमिला. चव जंक्शन या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाचा कलाकंद. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 200 ग्राम किसलेलं खोबरं, 200 ग्राम किसलेलं पनीर, 200 ग्राम खवा, 200 ग्राम साखर, 1 चमचा वेलची, 2-3 चमचे साजूक तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट. चला आता आपण त्यासाठी हे खोबरं किसलेलं भाजून घेऊ. आता आपण खोबरं भाजून घेऊ. त्यासाठी मी थोडंसं तूप घालणार आहे खाली. तुम्ही बघू शकता खोबरं हे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजलेलं आहे. ते आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊ. ते थंड होण्यासाठी ठेवू. तर यामध्ये मी थोडंसं तूप टाकते. आणि खवा ते हलकेसा भाजून घेते. आपला खवा आता भाजलेला आहे. तर त्यामध्येच पनीर टाकू. तेही थोडंसं भाजूनच घेणार आहे. पनीर आणि खव्याचे चांगले मिश्रण एकजीव होईल असं करून घ्यायचं. आणि नंतर त्यामध्ये आपण साखर टाकणार आहोत. ही साखर विरघळेल असं चांगलं मिश्रण तयार करून घ्यायचं. बघा कसं दाणेदार मिश्रण तयार होतं. आता गॅस कमी करायचा. एकसारखं हलवत राहायचं, नाहीतर ते खाली लागू शकतं. त्यामध्ये वेलची पावडर टाकू. इथे आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. तर त्यामध्ये आपण खोबरं घालू. तर हे मिश्रण एकजीव करून घेऊ. गॅस बंद केलाय मी. आता फक्त मिक्स करते. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण कलाकंद बनवून घेऊ. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण थोडंसं तूप लावून घेऊ ट्रेला. आता आपण थंड करण्याकरिता अर्धा तास फ्रीज मध्ये ठेवणार आहे. आता आपला कलाकंद तयार आहे. आता आपण त्यावरती गार्निशिंग साठी ड्रायफ्रूट आणि केसरचा वापर करू. आता हे थंड झालेलं आहे. आता आपण वड्या कापून घेऊ. आता आपला कलाकंद तयार झालेला आहे. शुभम सांगेल कसा झालाय. खूप छान आणि चवदार झालाय कलाकंद. अशाच आणखी चवदार रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.